गाय दिसत नाही कॅमेरा कुठे दिसते कुठं आहे यार वरी चालली ती बघ दिसली थांब थांब गुडी आयडिया गो झाडवान छो मंदर छो भावा छो आमच्या दिदीला त्रास देऊ नको नाही तर तुझी बिल्डिंग वाली खाली येतील ना मारत नाही तिला बाहेर लावून मी अरे पण नाही दिसत तिथं इकडे बघ रे एकदा गाईस हा कसा दिसतोय ते सांगा मला माझं नको घेऊ होय शर्ट मध्ये गेली काय तुझ्या अंगात जर गेली तर चड्डीत गेली वाटतं गाई जाऊ द्या खाली पडली असेल तर हाय काय आम्ही ब्लॉगची आता सुरुवात करतो हे घे थोडा आम्ही सेटअप करतो 2 मिनिटात बोलायचं आम्ही झाडू ठेवून थोडा छान येते माहिती चाल झालं माहिती मला नाही हाय गाईस हाय तुझी बुद्धी कुठे चालला ती काय कबड लाव तू पण रे ना मी नाही तर रिफ्लेक्शन बघायचं हे बघ किती सुंदर दिसतो आपण जिमवरून आलो बघा आम्ही आता जिमवरून आलो बॉडीला हे बघा तुमच्या दादा सेंटीची बॉडी असं कर शोल्डर ओपन एवढीची बॉडी शोल्डर ओपन नीट दाखव कर तुला नीट दाखवतोय येत नाही माहिती का दाखवतोय की नीट हे बघा काय चालू आपण बॉडी बिल्डिंगची कॉम्पिटिशन चालू का तर तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये आजच्या डे थोडासा आम्ही बाहेर स्पेंड करणार आहोत माझ्या कामासाठी नाही वैष्णवी मॅडमच्या कामासाठी जाणार आहोत तिची आमची फोटोग्राफर पडली त्याच्यामुळं तिला शूट आलंय पैसे पण भेटणार तुला फर्स्ट टाइम हे सेलिब्रेशन बोटावर करून ना जिम करते इतकी नाजूक नाही म्हणत तर काय आणि फर्स्ट टाइम याच्या आधी पण मी केलेले पण मी ऑन द लोकेशन स्पॉटला जाऊन शूट करणार आहे हा घरी पण केलं सर तू मी कॅमेरा नाही घेतला थांब तुला सांग का आज न हिनं जिम मध्ये ट्रेनरला पोरांची कंप्लेंट केली असं एक घोळ काय 4-5 पोरांचा ग्रुप आहे आणि ती म्हणे ट्रेनर बुवा याची पोराला गोंधळा घालतं मग ह्याच्या आई बहिणीला जाऊन सांगा की गोंधळाला का घालतं म्हणून काय पण बोलतोय काय पण नाही तर आता आम्ही फ्रेश होतो आंघोळ करतो आणि आज नाश्त्यासाठी काहीतरी मी स्पेशल बनवणार आहे गाईज माझा आज उपवास आहे आणि उपवासा दिवशी तुम्हाला माहित असंच असतं जेव्हा माझा उपवास असतो तेव्हा तू काहीतरी स्पेशल बनते तेव्हा मला खायचं नसतं जेव्हा तुझं अरे काय करतेस तू बोलाय तो बाबा आज जिम मध्ये काय झालं माहिती का आणखी एक सांगतो बरं का एक पोरग होतं बरं का आणि मी इकडून येणार होतो बरं का आणि तिथे उभारला होता आणि त्या लोक असं केलं सेम मला लागलं पण मला हिथं लागलं तुला हिथं लागलं ना मला डोळ्यावर असं लागलं सॉरी भाई आपको लगा तो नाही म्हटलं तुझ्या मायला मला लागले की गाईज मला केस धुवायचे आहेत मी तेल लावलेलं आहे माझा शॅम्पू पण संपलाय मी बोला मग शॅम्पू आणायला सांगितलं आता मी आंघोळ करतो आणि आम्ही जुनीच कपडे घालणार आहेत नो डाऊट आमच्याकडे चलो फटाफट चलो मला ना माहिती तिथे काय बोलते आपली बॉडी करायची दिसत नाही रे गाईज मी काय आणले हे बनवणार मी हे काय माहिती का हे चायनीज हक्का नूडल्स आहे पण खूप कमी येतं आणि मी नाश्त्यासाठी बनवतो दिवसभर मी काय खाणार आहे मला पण माहित नाही बाहेर राहून हिच्याकडून वडापाव खाणार आहे आज गाईज हे बघा तुम्ही फक्त बघून घ्या हा चहा काहीच नाही तुम्हाला दिसते का बघा चहा किती गॅस उडवतो तुला अक्कल आहे का माझा शॅम्पू करपला तरी हलवलं नाहीस ते माझं काम नाहीये तर हा सुची मसाले असं केलं बरं का मी असं डायरेक्ट खिडकीचं बाहेर माझ्या काळजातलं हृदय बाहेर आलं काळजाचं हृदय असते का मला नाही माहिती बघ माझ्या छातीतलं हृदय बाहेर आलं कारण भाई 10 नाही 15 रुपयाचे 10 रुपये इकडे माझे नूडल्स रेडी आहेत मी ना आधी बॉईल केलेला शिजव ना तुला 2 ग्लास नूडल्स आहे त्याच्यामध्ये पण अर्ध काय होणार मी ना नूडल्स कसं बनवतो तुम्हाला दाखवतो आधी याला आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने फोडणी त्याच्यामध्ये काय टाकणार जिरी कढीपत्ता माहिती का तू आणलं कसं मग पनीर मसाला आहे तो आव्या नाही सूप मसाला आहे काय खायचं असतं बघा चहाचं आदन बघा कसं ठेवलंय तुला काय करायचं आणि मी बोललो मला चहा खायचा आणि तिकडे बघा माझा शाबू झालाय रेडी दे तुला कुकिंग कधी जमणार आहे का मला कळत ह्याच्यामध्ये हळद पण टाकायची थोडी तुला अक्कल आहे का रे का हळद टाकले आता बघा मेन मसाले टाकायचे त्याच्यामध्ये हे आमचं मसाल्याचं पाकिट आहे बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा असं पाकिट असतं हे मसाले 3 मसाले सिरियसली काय लोकांचं काय करू मी आईचं आणि या पोराचं हे आहे चटपटा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला छान लागतो त्याच्यामुळे कांदा लसूण मसाला खूप जास्त टाकवायचा मला पण ठेव की रात्री खायला प्लीज एक सध्या आहे फक्त तुला ह्यानं काय भास होतोय तू नवीन आणखी 10 रुपयालाच भेटत फक्त हा तू माझ्या आधी अंगावरती लाईट काढ तेवढं काढायचं काय आम्ही निघालोय
आमचं जरा गडबड झाली, जेवायला पण नाही मिळालं नीटनेटकं. आता ही करते पॅकिंग. आम्हाला काय काय घ्यायचंय, लाईट घ्यायची आणि ट्रायपॉड घ्यायचं फक्त. तुझी ती परस घ्यायची का मोठी पिवळीवाली? आणि ती तिकडून जॉबला पण जाणार आहे, नंतर मला घरी येऊन मला पण जॉबला जायचंय, खूप काम आहे इथं. आपण बघूयात कसं शूट होतंय, काय होतंय. ज्वेलरीचं शूट आहे आणि काय ग शॉपचं शूट आहे आणि मॅडमला फ्रेम मध्ये पण यायचंय. काय सर, मी आज आले. आज कुठे आहे विले पार्लेला ते? विले पार्लेला आले मी आणि विले पार्लेच आहे ना? हो यार सर. विले पार्लेला आले मी आणि ह्या शॉप मध्ये खूप छान छान ज्वेलरी आहे. ज्वेलरी तुम्हाला पण आवडेल. ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायची बॅग कुठे आहे माहिती का? नाही याची बॅग आहे. काढ मग. लगेच काढतो. तुम्ही कधी कमळाचं फुल बघितलंय का? आज आम्ही शूटला चाललोय, उघड का कमळाचं फुल. शूटला ना अचानक लक्षात आलं, चल मंदिरात जाऊ आपण, तिथं काय फुल वगैरे असेल तर घेऊन येऊ, कारण शूटला हे बघा किती सुंदर. हे ना पाकळ्या मी असं हे केलं होतं, क्लोज केलं होतं. मग तेच क्लोज केलं होतं ग, आधी ओपन होतं, खूप मस्त होतं ना. हे कमळाचं फुल आणि हे एरंडाचं फुल. नाही रुची काय ग, रुटीच नाही, काय कशाचं फुल ग? नाही सूर्यफुल ना, धोत्र्याचं फुल. धोत्र्याचं फुल पांढरं असतं ना, घाण असतं, मला नाही आवडत. मला नाही आवडत ना, आपली आपली पर्सनल चॉईस असते ना. तर हे बघा माझा झोल्यामध्ये ऍपल घेतलाय मी एक. हे पण मंदिरातलं घेतलंय, ठीक आहे, प्रसाद घेतलाय. छी यार, तिथे पुढे लोक बसलेत आणि आम्ही इकडे जे मला आय डोंट केअर. हे बघा पुढे सगळे लोक बसलेत बरं का. हे बघा लोक लिही लागली इकडं, तरी पण तिनं मी दाखवलं बघा कशी खाते. लाज नाही वाटत तुला? तिथे माझ्यासाठी आणलंय देवाने, मला प्रसाद दिला का तुला दिलाय? जिम ना, हा ठीक आहे, जिमची पॉवर बघूयात. तोंड तर बघा तिथं फुटलं का? नाईफ आहे का तुझ्याकडे? मी फोडू का? दिदे पुढं. ओ माय गॉड, आमच्या तर डेअरी बघा. मी फोडून टाकतो. फोडू? फुटतंय आम्ही तर प्रसाद स्वामी म्हणतात माझा प्रसाद तोडतो. तिकडे की माझी साडी तुझी साडी. असं कोण नसतं, अर्धी होणार दोघांची साईड. माय गॉड, अर्धी ती कोणती साईड खाल्ली होतीस तू? नाही मला नाही आवडत. मला बघू दे कोणती साईड खाल्ली होतीस तू. नाही मी जास्त मी हे पकड, मला काढू दे जरा. कशी काढते बघा ती आपण. नखाना काढते, ची नखातला विष जाते. लोकाला आपण भेटत. डोळे दाखव तुझे. गाईज आम्ही आतमध्ये गेलो बरं का, आणि इकडे साफसफाई चालू आहे ऍक्च्युअली. आणि काय होतं ते लिक्विड होतं, मला वाटतं स्प्रे होतं काय की आतमध्ये. फिनाईल मग लिक्विड काय पण ते डोळ्यामध्ये खूप गेलं नाही का, ते असं चन डोळे काय नाही असे डोळे एकदम लाल झाले, एकदम असे डोळे आमचे चुबलं. माझ्या डोळ्यामध्ये ही कशी चुब होती तसंच चुबलं. माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा जाते ना तेव्हा पण माझ्यासोबत असंच होतंय गाईस. फर्स्ट टाइम गेले ना आतमध्ये सेन्सिटिव्ह आहे की, मग आपण आपले सेन्सिटिव्ह आहेत काय एंट्री केली ना लगेच मला तर असं वाटतं कधी कधी आपण ना काय बोलतो फॉरेनर्स आहेत, कारण आम्हाला लईच ॲलर्जी आहे काही गोष्टींची. आता बघा उन्हाचीच किती ॲलर्जी, आम्हाला उन्हात बिलकुल पण जाऊ वाटत नाही, आम्हाला सावलीत राहावं वाटतं. एरिया छान आहे का? आपण इकडे यायचं काय करता फ्लॅट. इमॅजिन करा आपल्या ह्या एरियामध्ये फ्लॅट आहे, पुढे एक पार्क आहे, आपण रोज संध्याकाळी सकाळी जातोय वॉकला, आईला पळवी देऊ आपण. आई आमची अशी पळत देतो आणि आईला हा तुझी झाड घ्यायचं काय ऍक्च्युली का? मनी प्लॅन बघा इकडे लेहंगे कसले मस्त मस्त. हा लेहंगा नाही दिले, हा ड्रेस ह्याला काय आंघोळ घालायची काय की हा ड्रेस हे गेला ह्याला. तर मी काय म्हणतो माहिती का, त्या दिवशी आईला मी पार्कला नेलं आणि आई साडीमध्ये पळत होती माहिती का, लिटरली यार. बाकी म्हणजे का पळायला लागली माहिती का ती, मी म्हणलं राऊंड मार, गोल राऊंड मार. मग बाकीचे पळत होते तिथे बाया, मतलब पुरी वगैरे, त्यांचं म्हातारी माणसं पण पळतात, पण त्यांचं बघून आमची आई साडीमध्ये पळायला लागली. मग हसू घालतो, आई पळ काय अडचण नाही. आम्ही दोघं पण छान नाही दिसत, आम्हाला माहिती, पण आम्हाला लाज वाटत. मला कसं बघू शकतोस तू छान, तू ठीक आहे, तू छान दिसते ऍक्च्युअली. खोटं नाटक, आम्ही दोघांना असं सपोर्ट करतो माहिती, खोटं बोलतो. दीदी छान दिसते, मग आम्ही खुश होतो आतमधनं, मग आम्ही कॉन्फिडन्स येतो. आता आम्हाला बाहेर थांबला आम्ही, कारण आतमध्ये साफसफाई चालू आहे. मग ते झालं ना, आम्ही फटाफट शूट चालू करूया. तुम्हाला पण दाखवायचं जर पॉसिबल झालं तर. खूप छान छान ज्वेलरी गाईज, मी तुम्हाला इकडून बाहेरून दाखवतो. हे बघा खूप मस्त मस्त आहे. ऐक ना. तर हे शूट करायचं आम्हाला आज. तू ऍपल खाल्लंस का?
कधी ट्रेन मध्येच? मी या ट्रेन मध्ये आपण खात होतो, सगळे माझ्या तोंडाकडे बघत होते. मी विचारू पण शकत नव्हतो कारण एकच घास होता माझ्याकडे. एवढा निर्लज्ज असं होय, कसली मस्त ट्रेन आहे. काय आंघोळीला जायचंय बिचारीला आणि माझ्याकडे थोबाड करून बसली. अगं जा की आंघोळीला, तुझी आई काय बोलेल. काय काय आमचं काम झालं काय, आम्ही चाललो घरी काय. आम्ही तुम्हाला दाखवलंच नाही यार. काय इकडे टेक टाकूयात का कुठे? हा ना छोटीशी. गाईज हे मस्ती गाडी बघा ना, असली गाडी कधी येईल आमच्या घरामध्ये? घरामध्ये ना दारामध्ये. लवकरच काय ते प्रेग्नेंट आहे का 9 महिन्याने लगेच येईल. तर ना आता आम्हाला एक गाडी दिसली BMW ना, वायफाय का काय X5 होते ते मॉडेल. काय जाम भारी दिसते काय. हा पॉश आहे बघा, एरिया किती मस्त आहे. तर म्हणत तुम्ही हा आम्ही छान राहतो ह्या बिल्डिंग मध्ये. ही बिल्डिंग दाखवायची, ही बिल्डिंग दाखवायची, कोणती चांगली? ही नाही, ह्या बिल्डिंग मध्ये राहतो. हा ह्या बिल्डिंग मध्ये राहतात बघा. हे कसं असतं माहिती आहे, सगळं मॅन्युफॅक्चरेशन असतं काय. जितके चांगलं बोलाल तितके चांगल्या गोष्टी सोबत होणार. त्याच्यामुळे आम्ही असं बोलतो. तिथे इमॅजिन कर, ह्या रस्त्यावर आपल्या 4 गाड्या उभ्या येतात आणि आई म्हणते त्या गाडीत जायचं, तू म्हणते ह्या गाडीत जायचं आणि मी म्हणतो रिक्षानं जायचं, बसमध्ये जायचं. तर झालंय काम, पण बुक जाम लागली आहे माहिती का. तर मी चाललो घरी. आता घरी गेला बघूयात आईसोबत ब्लॉग घेऊयात. आईसोबत ब्लॉग घेतो. आई चिगळाची भाजी किती दिवसाची नाही खाल्लं. तुम्हाला माहिती आहे चिगुळ काय असते? मला खूप जास्त आवडते चिगळाची भाजी. तुला तेच आवडतं? मला चिगुळ आवडतो. पण आपण घरी जाऊया, तिला मी वाट लावतो. इकडे ऑफिस होतं, इथं जवळच ऑफिस तिचं. मस्तपैकी वरण केलं. आई ही ताट देऊ का, चांगलंय का? मी काय करतोय बघा, हे बघा मी काय आयुष्यपट माझ्या चड्डीनं सी पुसतोय पाहिजे ते बघा. तुमचा वैभव दादा फरची पुसतोय. काय पडलं बघा? अरे बघा ना, मला का नाही फरशी पुसायला लावली आणि तिनं पाणी असं थुकलंय, उलटी केली इथं. माझ्या आईने मला शिकवलंय काय? कारण माणसानं कामाला झोपायचं आणि स्वतः आराम करायचा. तू काय करायला लागलीस? सलाड बापरे, ते गाजराने ककड्या नाकडं करायला असं वाटत नाही का किती लावायचा काय विषय? वाव, 2 अंडी दिसतात मला, माहिती का? गाजर ककडी नाही दिसत. कसं कापुरी? कसं कापत असतात? चकली करू का? शंकरपाळी करायला मस्त लागते. तर कालचा ब्लॉग आम्ही डायरेक्ट आज घेऊन आलोय, आज एंडिंग करतोय. तर आम्ही सगळे मला म्हणतात की तू जरा पोरगी राहणं, पोरगी बनवून ये, म्हणून आज मी पोरगी बनले. चांगली दिसते, बाई दिसायला लागली, मी पोरगी नाही. तर मी काय म्हणतोय का, तर आज आम्ही एवढा मस्त चॅलेंज शूट केला ना, म्हणजे मला तर वाटत असं म्हण. ला 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 असं कर ना. काय ला 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 ला. आपल्या जवळची पण लोक बघतात आपलं काय म्हणतात काय वी डोंट केअर. बॉडी बघा आमची. ट्रेन मध्ये, जिम मध्ये, घराच्या बाहेर कुठं जिमचा किस्सा सांगा, जिमचा किस्सा. लय मजा आली जिम मध्ये. तर मी काय नव्हतं, मी घरी आलो लवकर कारण मला एनर्जी नव्हती आणि मी कॉफी वगैरे पिलो नव्हतो. त्याच्यामुळे मला एकदम असं लो फील होतं आणि मला मतलब कर वाटत होती. म्हणून मी आलो लवकर. म्हणजे चला घरी जाऊन कधी मस्तपैकी बनवत आंघोळ वगैरे करत. आणि ही एकटीच होती जिम मध्ये आणि हिला माहित नव्हतं मी मतलब निघून आलो म्हणून, नाही का, दुसरीकडे होती. तर ना मी आलो आणि हिच्याकडे एक पोरगी येते बरं का. नाही मला काय झालं माहिती, हिने मला फोन केला बरं का. तुला काय वाटलं? ऐक ना, म्हणजे मी तेच सांगतो मला काय वाटलं. मी वॉशरूम मध्ये होतो, आंघोळीला चाललो होतो आणि मला फोन करते, हॅलो. म्हणलं काय? मी नाही जिम मध्ये ना आणि एक पोरगा आला बरं का. म्हणलं काहीतरी झालं ह्या दोघांना, भांडणं बिंड. कारण तिकडच्या दिवशी पण तू कालचं माणसाचं म्हणत होती मी ह्याला काय ते आता एकी दिवशी सांगेल बरं का, मला इतकं वैताग द्यायला लागला हे माणूस. म्हणजे ते काय म्हणतो मध्ये उभारतो नाही का. हा म्हणलं झालंय काय ना काय, आता भांडण्यात आहेत मला जावंच लागतं, असं भोंगळच पडला नाही का. आंघोळ करत तुम्ही खरंच. तर काय झालं, ती काय बोलली, पोरगा आलाय म्हणलं. काय झालं पुढं काय? मी तर धकधक व्हायला लागलं माझं. म्हणलं आणि ना तो त्यानं सांगू का, मी माझ्या आयुष्यात पोरांच्या कंप्लेंट कधीच घरी नाही केल्या. केलत्या. पोरं माझी खूप पितात आणि जर कोण काय बोलतं मी त्यांना अशी सॉल्व करायला मी एकटी खंबीर आहे. मी कधी केलं घरी पोरांची कंप्लेंट? घरी पोरांशी कंप्लीट नाही का, गल्लीत पोरांशी वाद केला हिनं. कोणत्या गल्लीत? आपल्या. मी तर ते तर आहे, पण ती लहान असते. म्हणजे मी समोर वाद करून येईल पण घरचं कंप्लेंट नाही करणार. बघ नाही तर ती काय म्हणली, पोरगा आलं बरं का मागं आणि मोबाईल काढलाय आणि ना व्हिडिओ दाखवला एक आपला. म्हणजे अच्छा मग ठीक आहे, मला वाटलं आपला एक व्हिडिओ दाखवला आणि म्हणतोय हे तुम्हीच आहेत ना. तरी म्हटलं मी तुम्हाला कुठतरी बघितल्यासारखं वाटतंय. मग तिचा आनंद गुगनात मावे ना, मी फेमस काहीच बोललं नाही. बरं मला काहीतरी बोलावं त्याला, तो तिथं नव्हताच. म्हणजे कुठे गेला हिला मग भाव चढला असेल की
ओ मिशेल चालला पण अचानक असं तो बोलला मिसेबिलिटी मी तुम्ही मी सांग- सेलिब्रिटी नाही मी वैष्णवी आहे. तर तिला म्हणजे आम्हाला छान वाटले की हा की आपल्या जवळचे पण लोक आपले व्हिडिओ बघतात आणि ओळखतात. आणि guys, खरंच त्या दिवशी पण एक ट्रेन मध्ये मला भेटलं होतं हा कोणतरी. सांगितलं की ट्रेन मधला किस्सा वाटते. सांगितलं काय? ट्रेन मध्ये भेटलं होतं मला कोणतरी आणि मी ट्रेन मधून उतरत होते. ती म्हणली तुम्ही ती आहेत ना, मला तुम्ही ओळखायला येत नव्हतं. मग मी आता तुमचा एक व्हिडिओ बघितला, मग मला तुमचा विश्वास बसलाय हा तेच आहेत. मग ती आली उठून आणि मला बोलली. तर खूप छान वाटतं. पण माझ्यासोबत तर लय भयंकर किस्सा घडला, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं vlog मध्ये. थोबडावरच पडतो कोण भेटले की. हा तर आम्ही का आता मस्त चॅलेंज शूट केला. त्याच्यामध्ये आम्ही काय शूट केलं माहिती का? Guys, हे मी टिफिनला घेऊन जाते आणि मी 8 दिवस कंटिन्यू करते आणि 8 दिवस परत करत नाही, परत 15 दिवस करत नाही, परत 2 दिवस करते असं होत आहे. पण गायचे चांगलं असते, हेल्दी असते. तर मी काय म्हणतो ती चॅलेंज सांगून दे की मला. आज काय चॅलेंज शूट केला माहिती का आम्ही? तर ट्राय नॉट टू लाफ असं त्याचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये ना दोघांच्या तोंडामध्ये पाणी असणार होतं आणि आम्ही एकमेकांना एकदम फनी पिक्चर दाखवणार होतो. एक 5 पिक्चर मी काढले होते, 5 फोटो मी काढले होते आणि ते बघून हसायचं नव्हतं. पण आम्ही हे चॅलेंज खूप चांगल्या पद्धतीने कंटिन्यू केलं. पण चॅलेंज सुरू व्हायच्या आधीच आम्ही एवढं हसलो ना. हसलो की पोटात आम्हाला दुखायला दुखायला लागलं. नरड्यात पण पाणी अडकलं माहिती. एवढं हसलो ना म्हणजे की कसं होईल, कारण आम्हाला माहिती आम्ही काय पण उठपटांग करणार आहेत. हा एवढं हसलो ना गाईस. पहिला फोटो हिला आवडला होता, मी तुम्हाला टाकतो मिनी ब्लॉग मध्ये. मिनी ब्लॉग मध्ये टाकतो, इथं टाकतो वाटतं पहिला फोटो. लय आवडला होता ना तुला? हेच करू शकतो, दुसरं तर काय नाही करू शकत. करू शकतो मी. आणखी ते गावाला ब्लॉग शूट करायचे चॅलेंजच्या, पण ते तुमच्यावर आहे. तुम्ही काय देतात ते मला कमेंट मध्ये असं आलं की एक चॅलेंज आलं, तर तो चॅलेंज पॉसिबल नाही ऍक्च्युली आम्हाला आता, तर कारण जॉब वगैरे करतोय. काय तर होत आहे. तर ना तुम्ही सगळे एक चॅलेंज द्या तुमच्या मनामध्ये, एकदम एकदम युनिक असलं पाहिजे, एकदम फनी असलं पाहिजे, पण ते पॉसिबल असलं पाहिजे. असं एक चॅलेंज आम्हाला कमेंट मध्ये सांगा, आम्ही त्याच्यावर नेक्स्ट ब्लॉग बनवूया. आणि ते चॅलेंज हा ब्लॉग खूपच काहीच नाही एक शॉर्ट ब्लॉग झाला हा, कारण तुम्हाला सांगितलं ते आम्ही बाहेर गेलतो सगळ्या गोष्टी. तर तुम्ही ना नक्की आम्हाला कमेंट मध्ये एखादं चॅलेंज सांगा, एखादं म्हणजे ज्याचं चॅलेंज युनिक असेल ना त्याचं आम्ही ते कम्प्लीट करूयात. काहीच माझ्या मम्मीने गवारची शेंगाची भाजी बनवली आणि माझ्यासाठी टिफिन भरून ठेवला होता आणि ह्या पोरांनी टिफिन उघडून त्यातली भाजी काढून खाल्ली. तुला लाज वाटली पाहिजे बाबा, लाज शरम. अगं एवढं सगळं भाजी खाणार का देतो? एवढी सगळी भाजी भाजी तर आहे तेवढी ठीक आहे, पण तुला नाच नाही का वाटलं बाबा? कसं Shut up. कुणाचा टिफिन उघडावा किंवा आपण त्यातलं काढून खा असं वाटलं नाही का? तू का लोकांची आहेस काय? तर काही आम्हाला चॅलेंज मस्तपैकी द्या कमेंट मध्ये. आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करूयात, भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये. आशा करतो की तुम्हाला लाईक आवडला असेल आणि ब्लॉगला लाईक करा, हाईप करा ब्लॉगला. इथे एक खाली छोटंसं बटन असतं हाईप वालं दाबा असतं, हाईप वालं तर आपण मग आपला ब्लॉग हाईप होतो. असं काय होतं काय मला आम्हाला पण माहित नाही काय होतं ते, पण ते करा काय असतं ते. बाय गाईज, काळजी घ्या तुम्ही, आम्ही पण काळजी घेतो. बाय.